नमस्कार, मी नेहाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सर्वांचे आवडते गुलाबजाम। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी प्रथम आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। त्यासाठी एक पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचे आहे। त्यामध्ये वेलचीची पूड टाकायची, 2 वाटी साखर टाकायची, आणि केसर घ्यायचे, 2 ते 3 असे रेषे घ्यायचे केसरचे, आणि पाक होऊ द्यायचा आहे। त्याचा होतोय तोपर्यंत आपण गुलाबजाम पीठ तयार करून घेऊया। गुलाबजाम करण्यासाठी आपण 300 ग्रॅम खवा घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 50 ग्रॅम मैदा घेतलेला आहे। सोडा टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपलं मळून झालेलं आहे। एकीकडे आपण तेल तापत ठेवून देऊया। याची छोटी छोटीशी पेढे तयार करून घ्यायचे। आणि असे राऊंड तयार करून घ्यायचे। असेच आपण सगळे करून घेऊया। पाक आपला तयार झालेला आहे। गॅस बंद करून टाकू। तेल आपलं तापले की नाही आपण ते चेक करू। आता आपण हे बनवलेले गुलाबजाम एक एक या तेलामध्ये सोडून देऊ। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे। लगेच हलवायचं नाहीये। आपले गुलाबजाम आता तळले गेलेले। आता आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत। आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया। आपला इथे पाक पण तयार आहे। आता ही सगळे गुलाबजाम एक एक करून आपण या पाकामध्ये घालून घेऊया। आता या पाकामध्ये आपण हे गुलाबजाम टाकलेले आहेत। मला हे चेक करून दाखवते।
एकदम व्यवस्थित मुरलेलं आहे. आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. तुम्हाला आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.